हरि ओम. प्राणायाम साधनेच्या तिसऱ्या पाठाला आपण सुरुवात करतो. तीन ओंकार आणि गुरुवंदना ही सुरुवात होणार आहे. कुठल्याही आसनामध्ये स्थिर बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ध्यान मुद्रा. पण दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला तर बरंच समजूनही घेतलं होतं. आणि मग 4-4 किंवा 4-5 किंवा 4-8 सुद्धा, 5-10, 6-12 हे सगळे प्रमाणाचा आपण थोडासा अभ्यास काल केला होता. पण आपण दोन्ही नाकाने श्वास घेतले आणि दोन्ही नाकाने सोडले. आता 2 नाकपुड्या आहेत. थोडंसं शरीरशास्त्र पण समजून घेतलं पाहिजे. ही डाव्या बाजूची एक उजव्या बाजू, त्याला डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी असं म्हटलं जातं. आणि योगाच्या किंवा प्राणायामाच्या परिभाषेत म्हटलं तर सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असं म्हणतात. उजवी नाकपुडी आहे तिला सूर्यनाडी म्हणतात, डावी नाकपुडी आहे तिला चंद्रनाडी म्हणतात. तर सूर्य उष्ण आहे आणि चंद्र थंड आहे, आपल्याला माहिती आहे. तसंच उजव्या नाकपुडीचे परिणाम उष्ण आहेत, डाव्या नाकपुडीचे परिणाम थंड आहेत, म्हणून त्याला सूर्यनाडी आणि चंद्रनाडी अशी नावं दिली. तसं श्वास घेणे सोडण्याला पूरक रेचक म्हटलं. तसं या नाडीची नावं लक्षात ठेवायची तर आपण ती वापरणार आहोत. आता आपल्याला थोडासा श्वसन संस्थेचा अभ्यास आपण केलाय असेल, किंवा नाकातनं आपण हवा घेतो, ती वर जाते आणि नंतर घशात येते, घशातनं ती श्वास नलिकेत जाते, श्वास नलिकेतनं फुफ्फुसात येते आणि तशीच बाहेर येते. तर नाकाच्या मध्ये एक पडदा आहे, इंग्रजीत सेप्टम असं म्हणतात. आणि या पडद्यामुळे नासिका मार्गाचे 2 भाग झाले, ती सूर्यनाडी आणि चंद्रनाडी किंवा उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी. पण हे 2 भाग शेवटपर्यंत नाही आहे, ते नाकाच्या टोकापासून नाकाच्या वरच्या टोकापर्यंत आहे. पुढे एकच नळी आहे. मी खरं म्हणजे नाकापासून फुफ्फुसापर्यंत एकच नळी आहे, पण एवढ्या 2-2.5 इंचामध्ये तिचे 2 भाग झाले मधल्या पडद्यामुळे. पुढे पुन्हा एकच नळी आहे. त्यामुळे हवा घेतलेली दोन्ही नाकपुड्यात नाशी वर जाते, नंतर वरच्या टोकाच्या पुढे तर एकच नळी असल्यामुळे एकत्रच होते हवा. त्यामुळे आधुनिक विज्ञानाने जो याचा अभ्यास केला आहे शरीरशास्त्राचा, त्यांनी याचा काही भाग विचार केला किंवा पडदा कशा करताय. आता असे निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, ती काही उगीच उगीच काय दिलेलं नाही. काहीतरी निश्चितपणे उद्देश असणार.
काय गरज आहे मध्ये पडदा द्यायची? समजा नसता दिला तर काय हवा घेतली असती, आपण सोडली असती. पण आपल्यालाच काय अनुभव येतो की एखादी नाकपुडी बंद जाते, नाक चोलत असं म्हणतो. तो प्रश्न झाला नसता कदाचित, पण तरी देखील परमेश्वराने दिलाय. त्याचं कारण आपल्या ऋषीमुनींनी शोधलंय आणि प्राणायामात त्याचा उपयोग करून घेतलाय. हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. आधुनिक विज्ञानाला अजूनही काही कळलेलं नाही की 2 नाकपुड्या कशाला आहेत, ते मध्ये पडदा कशाला आहे. ते काय म्हणतात, हवा काय इकडनं गेली का तिकडनं गेली का, 2 इंचामध्ये फक्त फरक आहे, पुढे तर एकच नळी आहे, त्यामुळे त्याने काय फरक पडत नाही. त्यामुळे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने 2 नाकपुड्यांमध्ये काही फरक नाही. आणि योगाच्या मध्ये किंवा प्राणायामामध्ये तर सांगितलं की दोन्ही नाकपुड्यातल्या श्वासामध्ये परस्पर विरोधी परिणाम, एक उष्ण आणि एक शीत आहे. म्हणजे उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास उष्ण परिणाम करतो, डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास शीत परिणाम करतो, असं प्राणायामाच्या प्रकरणात म्हटलेलं आहे. अर्थात हे उष्ण आणि शीत शरीराच्या तापमानाशी संबंधित नाही आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. तिथेच बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. किंवा शीत म्हणजे शरीराचं तापमान कमी होतं काय, आणि उजव्या नाकपुडी घेतलं तर तापमान वाढते काय? तर तापमानात काही फरक पडत नाही, असा आमचा पण अनुभव आहे आणि त्याच्यावर संशोधन पण करून पाहिलं आम्ही. अगदी ॲक्युरेट थर्मामीटर्स आणले, 1 मिली डिग्रीपर्यंत मोजतील असे, आणि त्यातनं पाहिलं आम्ही किंवा ह्या प्रकारचा प्राणायाम केला आणि ह्या प्रकारचा केला तर तापमानात काही फरक पडतो, तर काही फरक पडत नाही असा अनुभव लागला. त्यामुळे हे जे उष्ण आणि शीत म्हटलेलं आहे हे काही शरीराच्या तापमानाकरता म्हटलेलं नाही. मग कशाकरता म्हटलं आहे? योगाचा आणि आयुर्वेदाचा पुष्कळ जवळचा संबंध आहे आपल्याला. तर आयुर्वेदामध्ये पण सांगितलं जातं की उष्ण प्रकृती आणि शीत प्रकृती. उष्ण प्रकृती म्हणजे काय, त्याचं तापमान जास्त नसतं काही शरीराचं, आणि शीत प्रकृती असल्यामुळे तापमान कमी नसतं. आता शीतगुण वाढला की सर्दी पडसं होतं, ते माणसाचं तापमान काही कमी होत नाही काही. किंवा आता ऍसिडिटी वगैरे, उष्णता वाढली म्हणतो आपण उष्णता वाढली म्हणतो, उष्णता खूप वाढली असतात, हे काही तापमान वाढलेलं नसतं. तर मग आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत असं सांगता येईल की मज्जासंस्थेचे 2 प्रकार आहेत, सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम. या शरीरातल्या कुठल्याही प्रक्रिया गतिमान जर करायच्या असतील तर सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम जास्ती उद्दीपित होते, स्टिम्युलेट होते. तुम्ही धावायला लागला की हृदयाचे ठोके वाढायचे, श्वसनाची गती वाढायची आहे, रक्तप्रवाह वाढायचा, हे सगळं वाढवण्याचं काम आहे. मग ते सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. पण तुम्ही आरामात बसलेले आहेत, शवासन केलं, योगनिद्रा केली, म्हणजे सगळे शरीराचं कार्य थंडावत आहे, कमी कमी होत आहे, मग त्या ठिकाणी पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. ह्या 2 सिस्टीमचा संबंध 2 नाकपुड्यांशी आहे. उजव्या नाकपुडीचा जो श्वास आहे तो सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करणार आहे, डाव्या नाकपुडीने श्वास घेतला किंवा श्वसन केलं तर तो पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करणार. एक उदाहरण देतो की ब्लड प्रेशर वाढले, हे पेशंटचं वाढतच हायपरटेन्शन, म्हणजे काय झालं, जास्ती स्टिम्युलेशन झालंय, नॉर्मलपेक्षा जास्ती वाढले, म्हणजे स्टिम्युलेशन सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम जास्ती स्टिम्युलेट झाली म्हणून ब्लड प्रेशर वाढले. मग डाव्या नाकपुडीचं श्वसन दिलं तर पॅरासिम्पथॅटिक वाढेल आणि सिम्पथॅटिकला खाली आणता येईल, म्हणून ब्लड प्रेशरच्या पेशंटला डाव्या नाकपुडीने श्वास द्यायला लागतो. त्यांना उजव्या नाकपुडीच दिला त्यांचं ब्लड प्रेशर आणखी वाढतं. सर्दी पडसासारखे आजार आहेत, सर्दी पडसा म्हणा, दमा म्हणा, हे सगळे शीतता वाढलेली आहे, नीट श्वास घेता येत नाही, आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम जास्त स्टिम्युलेट झाली, मग तिथे उजव्या नाकपुडीचं श्वसन द्यायला लागतं. म्हणजे मग सिम्पथॅटिक स्टिम्युलेट होते आणि मग त्याला बॅलन्स करता येते. हे अनुभव आम्ही तर रोज घेत असतो. आयुर्वेदामध्ये अनेक पेशंट येतात, मग त्याला बघून प्राणायाम द्यावं लागतं. कुठलाही प्राणायाम दिला तर उलट परिणाम होतात. सर्दी पडसाच्या पेशंटला डाव्या नाकपुडीचं श्वसन दिलं किंवा शीतली शीतकारी दिली तर त्याचा त्रास आणखी वाढेल. हृदयविकार बीपीच्या पेशंटला उजव्या नाकपुडीचा श्वास दिला तर त्यांचा त्रास आणखी वाढेल. तेव्हा ह्या नाकपुड्यांचा निश्चितपणे शरीराच्या प्रक्रियांशी संबंध आहे, आणि सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमचा संबंध आहे सिस्टीमशी.
यात काही वादच नाही. आणि त्याच्या अनुषंगाने प्राणायामाचं मग आपल्या ऋषीमुनींनी किती अभ्यास केला होता बघा. म्हणजे अजून आधुनिक विज्ञानाने अजूनही केला नाही. आता खरं प्राणायाम अनेक ठिकाणी जगभर लोक करतात, तिथे हे सगळं सांगितलं जातं नागपुड्यांचे प्राणायाम, पण त्याच्यावर अजून आधुनिक विज्ञानाने काही अजून संशोधनही केलं आणि विचारही केले. पुढच्या आणखी काही प्राणायामाच्या वेळा आपण याचा आणखी विचार करणार आहोत. पण आता आपल्याला जो बघायचा आहे अनुलोम विलोम प्राणायाम बघायचा. अनुलोम विलोम हे दीर्घ श्वसनच आहे. काल आपण पाहिलं तसंच भरपूर संथ दीर्घ आणि भरपूर श्वास घ्यायचा, संथ दीर्घ आणि भरपूर श्वास सोडायचा. मागदी 4 8 5 10 6 12 जे काय असेल ते. पण अनुलोम विलोम मध्ये कसं आहे की डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा, उजव्या नाकपुडीने घ्यायचा, डाव्या नाकपुडीने सोडायचा, म्हणजे एका वर्तन झालं. याला म्हणतात अनुलोम विलोम प्राणायाम. नाडी शोधन प्राणायाम, नाडी शुद्धी प्राणायाम असंही म्हटलं जातं, पण खरं म्हणजे नाडी शोधन किंवा नाडी शुद्धीमध्ये त्रिबंधयुक्त कुंभक आहे. आपण काय आता त्रिबंधयुक्त कुंभक करणार नाही आहोत, म्हणून फक्त अनुलोम विलोम म्हणायचं. हे थोडेसे फरक लक्षात ठेवले पाहिजे. नाडी शोधन किंवा नाडी शुद्धी म्हटली की त्रिबंधयुक्त कुंभक आला, अनुलोम विलोम म्हटलं की कुंभक नाही, त्रिबंध म्हणून नाही, पण फक्त पूरक रेचक आहेत. डावीने पूरक उजवीने रेचक, उजवीने पूरक डावीने रेचक, म्हणजे एक आवर्तन झालं. आणि प्रमाण आपण काल पाहिलं तसं 4 4 असेल, 4 60 असेल, 6 12 असेल, जे काय असेल ते प्रमाण. याला म्हणायचं अनुलोम विलोम प्राणायाम. आता आपण काय करतो की डावीने घेतो, मग उजवीने सोडतो, उजवीने घेतो, म्हणजे दोन्ही नाकपुड्याने घेतल्या आणि दोन्ही नाकपुड्याने सोडलाय एका आवर्तनात. लक्षात घ्या, त्याने आपण दोन्ही नाकपुड्या वापरतोय. मग एक एक वापरले तर उष्ण किंवा थंड परिणाम होणार आहे, दोन्ही वापरले तर काय होणार आहे, त्यात बॅलन्स होणार आहे. सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम यांच्यामध्ये बॅलन्स, संतुलन साधणं हे या प्राणायामाचा उद्देश आहे. जिथे पुढे काय असते शरीरात काही अवयवांच्या ठिकाणी सिम्पथेटिक नर्वस स्टिम्युलेट झाले असते, काही अवयवांच्या ठिकाणी पॅरासिम्पथेटिक स्टिम्युलेट झालेले असते, आणि त्यामुळे काहीतरी गुंतागुंत निर्माण झाली असते शरीरात. हा जो अनुलोम विलोम आहे हा संतुलन साधणारा प्राणायाम आहे. कुठे जे काय असेल ते असेल, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही काय फरक काळजी करायचं कारण शोध घ्यायचं कारण नाही. आणि म्हणून हा जो अनुलोम विलोम प्राणायाम हा सगळ्यांकरता चांगला आहे. त्याची शीत प्रकृती असो, उष्ण प्रकृती असो, कुठली का असेल, हा सगळ्यांनाच चालतो, कारण बॅलन्सिंग आहे. जे काही कमी जास्त आहे ते बरोबर होऊन जाणार आहे याच्यामध्ये. म्हणून सगळ्यात चांगला प्राणायाम. एक तर दीर्घ श्वसन आहेच, काल सांगितलेले दीर्घ श्वसनाचे सगळे फायदे यात मिळणारच. त्यात आपण दोन्ही नर्वस सिस्टीम बॅलन्स करतो. या सगळ्या शरीराच्या शीत उष्ण प्रकृती सगळ्या ज्या घटक आहेत सगळेच नैसर्गिक अवस्थेला येणार आहेत, संतुलित अवस्थेला येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात उपयुक्त, सगळ्यात परिणामकारक असा भाग आहे आणि सगळ्यांना चालणार आहे. काही काळजी करायचं कारण नाही. प्रमाण आपण घ्यावं, आपल्याला जे काय सोयीस्कर पडेल ते. आणि म्हणून हा सगळीकडे व्यवस्थित शिकवला जातो, सगळीकडे अशाच पद्धतीने शिकवला जातो, काही प्रश्न नाही. आणि सुरुवात याने करतो. दीर्घ श्वसनाने केली आपण, पण त्या प्राणायामाची सुरुवात यानेच करायची की दोन्ही नाकपुड्यावर वापरल्या जातील, त्या कशा वापरायच्या ते पण कळेल आणि परिणाम चांगला होणार आहे. पुन्हा बाकी पुढचे जे प्राणायाम आहेत त्याच्यापुढचे ते मग काही विशिष्ट प्रकारे विशिष्ट नागपुड्याने पूरक रेषेमध्ये परिणाम निर्मिणार आहेत. काहीचे परिणाम उष्ण आहेत, काहीचे परिणाम शीत आहेत, काहीचे दुसरे आणखी, ते बघू आपण त्यावेळेला. आणि हा एक मूलभूत प्राणायाम सुद्धा म्हणता येईल की हे जे व्यवस्थित जमलं ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमतात. अनुलोम विलोमच नीट जमला नाही तर पुढचं काय जमणार नाही नीट. त्यामुळे एक मूलभूत प्राणायाम असं सुद्धा म्हणता येईल, बेसिक प्राणायाम, ज्याच्या आधारावरती पुढचे सगळे प्राणायाम पण आपल्याला शिकायचे आहेत. तेव्हा असा हा प्राणायामाचा अभ्यास असणार आहे. आपण सुरुवात करू. आपल्याला माहीत झालं फक्त आता नाकपुड्या कशा बंद करायच्या त्याच्याकरता प्राणायामाची मुद्रा आहे. ही ध्यान मुद्रा आपल्याला माहिती आहे. आता प्राणायामाची मुद्रा म्हणजे कशी आहे तर 5 बोटं आहेत, तर्जनी आणि मध्यमाची घडी करायची. म्हणजे अंगठा मोकळा जातो आणि 2 बोटं मोकळे येतात, अनामिका आणि करमली उजव्या हाताने. मुद्रा नेहमी उजव्या हाताने बांधायची. अशी घडी केल्यानंतर जी घडी केलेली बोटं आहेत ती ओठावर आली पाहिजे. चष्मा काढावा लागतो, ओठावर आली पाहिजे. म्हणजे मग अंगठा कसा आहे तो उजव्या नाकपुडीवर येतो बघा. अजून दाबायचं काही नाही आहे, नुसती अशी मुद्रा बांधून ठेवायची आणि अनामिका आहे ती डाव्या नाकपुडीजवळ येते.
आणि मग आपल्याला एक कुठले दाबता येऊ शकते, थोडीशी हालचाल केली की दाबता येते. आणि इथपर्यंतचा भाग जो आहे कोपरापर्यंत हा छातीला टेकून घ्यायचा. मग असा टेकवता येईल किंवा असा टेकवता येईल. म्हणजे काय होतं नाही असं ठेवलं की दुखायला लागतं मग खांद्यामध्ये. त्या असं ठेवून घ्यायचा, ओठावर ठेवायचं म्हणजे नुसते दोन्ही आपण मोकळ्या जातं बघा. ही झाली प्राणायाम मुद्रा. आणि मग आपल्याला जसं दाबायचं तसं अंगठ्याने आपण उजवी दाबू शकतो, अनामिकेने डावी दाबू शकतो, जशी लागेल तशी दाबायची. ते आपण बघा, हात असे सरळ करा, दोन बोटांची घडी करा. ही झाली प्राणायाम मुद्रा. आता कोपरापर्यंतचा भाग छातीला टेकवा. असं इकडे इकडे करता आलं तरी चालेल. आणि जी घडी घातलेली बोटं आहेत ही तुमची ओठावर आली पाहिजे. म्हणजे प्राणायाम मुद्रा व्यवस्थित झाली. आता कुठल्याही नागपुडी दाबता येऊ शकेल, जशी गरज पडेल तशी. तर ठीक आहे, हात खाली घ्या. आता त्यात प्राणायाम मुद्रा ही प्राणायाम करताना वापरावी लागते बऱ्याच वेळा. जेव्हा नागपुड्यांचा वापर करायचा आहे कुठल्या तरी, त्यावेळी ही मुद्रा वापरली जाते. आणि मग आता मग आपण काल अभ्यास केला तसा तालयंत्र चालू करणार आहे. आणि मग आपण जो काय काल प्रमाण ठरवलं असेल, तर काय ठरवलंय बघा, 4-4, 5-5, 6-6 किंवा 4-7-8, 5-10 वगैरे, 6-12 जे काय असेल तुमचं प्रमाण, त्या प्रमाणात पहिले उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने श्वास घ्यायचा, मग डावी बंद करायची, उजवीने सोडायचा, लगेच उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. अशा पद्धतीने हा करायचा. तर पहिल्या प्राणायामाला तालयंत्र काही फारसं गृहीत धरत नाही. आता मी नुसतंच सांगतो, त्यामुळे तुम्हाला कृती लक्षात आली पाहिजे म्हणून प्राणायामाची मुद्रा बांधा सगळ्यांनी. आता कुठली नाकपुडी बंद करू नका, डोळे मिटून घ्यायचे. आता सुरुवात नेहमी डावीने करायची, त्यामुळे उजवी नाकपुडी बंद करा, डावीने पूरक करा. तर उजवी उघडा, डावी बंद करा आणि उजवीने रेचक करा. तर उजवीनेच पूरक करायचं आहे. आता उजवी बंद करा, डावी उघडा, डावीने रेचक करा. बरोबर आहे, ठीक आहे. हात खाली घ्या. आता कृती लक्षात आली सगळ्यांच्या. तालयंत्र सुरू करतोय मी आता. तर आपण आपल्या नेहमीच्या प्रमाणामध्ये दीर्घ श्वसन करायचं. लक्षात आलंय, डावीने सुरुवात करायची, डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. म्हणजे एक आवर्तन झालं. अशी आवर्तनं चालू ठेवायची. आपण कुठल्याही आता सूचना देणार नाही. थोड्या वेळ आपण दीर्घ श्वसन अनुलोम विलोम पद्धतीने करत राहायचं. प्रमाण जे ठरलंय त्याप्रमाणेच करा, प्रत्येक प्रमाण बदलू नका. आपलं प्रमाण आपण निश्चित ठेवायचं, तेच करत राहायचंय आणि ते हळूहळू वाढवायचं आहे. आदर्श प्रमाण 6-12 हे लक्षात ठेवायचं. डावीने घ्या किंवा उजवीने घ्या, 6 टोक्यात श्वास घ्यायचा आहे, 12 टोक्यात सोडायचं. हे आदर्श प्रमाण आहे. त्याच्या दिशेने आपण प्रगती करत राहायचं. संथ, सावकाश आणि दीर्घ हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. कुठेही घाई करायची नाही आणि समगतीने गेलं पाहिजे. बरेच वेळा आता की सुरुवातीला आपण खूप जोरात घेतो श्वास आणि शेवटी मग कमी पडायला लागतो. या सोडताना पण सुरुवातीला खूप सोडतो आणि शेवटी मग श्वास शिल्लकच राहत नाही हवा आतमध्ये सोडायला. असं होता कामा नये. म्हणून समगती पाहिजे. खांद्यापासून कोपरापर्यंत हात छातीला चिकटून ठेवा.
आणि शेवटी प्राणायाम आपण 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास करणार हळूहळू. ते खांदा दुखायला लागतो लोंबट ठेवलं तर. छातीला चिकटून ठेवलं तर मग कुठलाही त्रास होत नाही. नाकपुड्या दाबताना फार जोरात ताकद लावायची नाही, नाकाच्या मध्यभागी दाबायचं. ते म्हणजे आतमध्ये हाड लागतं आपल्याला नाकात. तिथे किंचित नुसतं बोटं टेकवली तरी नाकपुडी बंद होते. जोरात नाकपुडी दाबून नाक असं वाकडं इकडं नाही करायचं, नाक सरळ राहिलं पाहिजे. अलगट टेकायचं. फार ताकद लागत नाही नाकपुडी बंद करण्यात. जर मध्ये टेकलं तर तुम्ही खाली दाबायचा प्रयत्न केला तर मग जरा जास्त दाबावं लागतं. आणि बरोबर नाकाच्या मध्यभागी जी उंची आहे नाकाची त्याच्या मध्यभागी आतमध्ये हाड लागतं कडक असं. त्या ठिकाणी टेकवलं तर अलगट टेकलं तरी नाकपुडी बंद होतं. श्वासावर नियंत्रण करताना श्वासावर मन पण एकाग्र केलं पाहिजे आपण. शेवटी हे नियंत्रित श्वसन आहे त्यामुळे ते आपोआप नाही होणार. तुमचं मन दुसरीकडे गेलं तर श्वसन नीट चालणारच नाही, तुम्ही नियंत्रित करू शकणार नाही. आणि पूर्ण मनाची एकाग्रता श्वासावरती पाहिजे, तरच आपण त्याचं व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. मग तो फायदा पण आहे, मन तेवढंच एकाग्र पण होतं. आवर्तन पूर्ण करून थांबायचं. म्हणजे डाव्या नाकपुडीचा रेचक झाला की मग थांबायचं. लक्षात घ्या, प्रत्येकाचं निराळ चाललं असेल प्रमाणे जेव्हा डाव्या नाकपुडीचं रेचक होऊन जाईल तुमचं, त्यावेळेला दीर्घ श्वसन अनुलोम विलोम थांबवायचं आहे आणि संत श्वसन चालू ठेवायचं. मध्ये आधीच थांबायचं नाही, आवर्तन पूर्ण करायचं थांबायचं आहे. डाव्या नाकपुडीचा रेचक हे आवर्तन पूर्ण झाल्याचं लक्षण आहे. आता फार महत्त्वाचा प्राणायाम आहे आणि उपयुक्त प्राणायाम आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काही नाही जर निदान अनुलोम विलोम तरी तुम्ही 10-15 मिनटं करा. दीर्घ श्वसन तर होणारच आहे, पण दोन्ही नर्वस सिस्टीमचं बॅलन्सिंग होणार आहे. सगळ्या शरीरातलं संतुलन पण सांभाळलं जाणार आहे. आणि अतिशय चांगला, अतिशय सोपा, अतिशय परिणामकारक असा प्राणायामाचा अभ्यास आहे. आता आपल्याला आणखीन एक प्रक्रिया शिकायची आहे, तिचं नाव आहे कपालभाती. लक्षात घ्या, कपालभाती हा काही प्राणायाम नाही आहे, ही आहे शुद्धिक्रिया. ही मुख्यतः फुफ्फुसाची शुद्धिक्रिया आहे. तशा इतर शुद्धिक्रिया आहेत, जलनेती आहे नासिका मार्गाची, वमनधवती आहे जठराची. तशी कपालभाती फुफ्फुसाची शुद्धिक्रिया आहे, पण श्वसनाशी संबंधित आहे. म्हणून काही जण त्याला प्राणायाम म्हणतात, ते काही बरोबर नाही. पण ते प्राणायामाशी जोडलेली पण आहे, ही तो गोष्ट खरी. विशेषतः प्राणायामाच्या आधी कपालभाती करावी अशी परंपरा आहेच. कारण कपालभातीमधनं एक तर फुफ्फुसाची शुद्धी होते पहिली गोष्ट, नंतर तुम्ही जो काय प्राणायाम करणार आहे त्याचा जास्ती परिणाम होईल. आणि म्हणून कपालभाती करावी आणि मग कुठल्याही प्रकारचा प्राणायाम करावा अशी सगळीकडे परंपरा आहे.
म्हणून काय वेळा त्याला प्राणायाम म्हटलं होतं, पण तो प्राणायाम नाही हे लक्षात ठेवा. पण ते शुद्धिक्रिया आहे आणि फुफ्फुसाची शुद्धिक्रिया फार तपशिलात नाही, आता जात नाही, आपल्याला ती प्रत्यक्ष कृती बघायची. श्वसनाशी संबंधित आहे, म्हणजे श्वासच विशिष्ट पद्धतीने घ्यायचा आणि विशिष्ट पद्धतीने सोडायचा. तर कपालभातीची विशेषता अशी की जोरात धक्का देऊन श्वास सोडायचा, झटका दिल्यासारखा थोडक्यात श्वास सोडताना. आणि घेताना काय करायचं नाही, आपोआप घेतला पाहिजे. सोडताना धक्का द्यायचा आणि घेताना अलगद घ्यायचा श्वास, त्याला म्हणायचं कपालभाती. आणि याची गती कशी आहे, आदर्श गती आहे ती 1 सेकंदात 2 आवर्तन, म्हणजे मिनिटामध्ये 120, 60 सेकंदाचं मिनिट आहे, 60 सेकंदात 120 आवर्तन, म्हणजे 120 वेळा घ्यायचं आणि 120 वेळा सोडायचं. पण सोडताना धक्का द्यायचा, त्याला ते लक्षात येतं. आणि घेताना काय करायचं नाही, अलगद गेला पाहिजे. तुम्ही घेताना पण जोर लावला तर मग तो निराळा प्रकार होतो, तसं आपल्याला करायचं. तर भस्त्रिका प्राणायाम पहिल्यांदा मी करून दाखवतो, मग आपणही करून बघणार आहोत. त्याला काही श्वास घेऊन कपालभाती करायला पाहिजे असं काही नाही लक्षात येईल. थोडं भरपूर श्वास घ्या आणि मग कपालभाती करा, ते पण बरोबर नाही. तर घेतलेला श्वास आहेपर्यंत कपालभाती नंतर करताच येत नाही. किंवा श्वासोच्छ्वास संत चालू आहे, एकदम कपालभातीला आपण सुरुवात करते, धक्का देऊन श्वास सोडायचा, धक्का न देता अलगद श्वास घ्यायचा. मी तर करून दाखवतोय, नीट बघा. आपण सुरुवातीला गती जरा कमी करतो मी. जोरात श्वास सोडल्याने अलगद घेतलाय. सोडताना मला पोटात जोरात धक्का द्यावा लागला, विशेषतः श्वासपटलाला झटका द्यावा लागतो. आणि नंतर ढिलं टाकायचं सगळं शरीर, की आपोआप हवा आत जाते. आत घेण्याकरता काही प्रयत्न करायचे नाही. पुन्हा बघा नीट, थोडे सावकाश दाखवतोय. अशी याची प्रक्रिया आहे. आता ही थोडीशी जलद करायची, गतिमान. जलद पण मी दाखवतो. या गतीने करायची. तयार व्हा, आपण बघूया, करा. पुन्हा शांत बसायचे, हाताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा, डोळे अलगद मिटलेले. आणि सुरुवात करायची. आपण धक्का देऊन श्वास सोडायचा, अलगद घ्यायचा आहे. सुरुवात करा. बाहेर सोडताना पोट आत घ्यावं लागतं, लक्षात घ्या. पोट आत घातलायचं, जोरात धक्का द्यायचा. ठीक आहे, थांबा. आता आपल्या सारण कृती लक्षात आली आहे आपल्या, की बऱ्याच जणांनी पुष्कळ टीक केलेलं आहे. याचा थोडासा सराव करावा लागेल, जरा एकदम जमणार नाही. पण आपल्याला लक्षात घ्यायचं, 1 मिनिटात 120 या गतीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि ते सलग तर पुष्कळ वेळ करता येते, पण निदान 5 आवर्तनं, कदाचित थांबून थांबून सुद्धा केलं तरी चालतील. की 120 ठोके झाले की थांबायचं थोडंसं, पुन्हा असं 1-1 मिनिटाला 1-1 आवर्तन पण करू शकतो. आपण याचा रोज सराव करणार आहोत. आजचा पाठ आपण थांबवूया ओंकार म्हणून. ओंकार म्हणाल तयार.
शांति शांति। ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति।